विश्वगुरु नाथांच्या वारीमध्ये दोन अश्व जे सतत प्रवास करत असतात। खरं तर हे ते दोन अश्व आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकतो। गेल्या 7 वर्षापासून या वारीमध्ये या अश्व जे ते रिंगणामध्ये सहभागी होतात, वारीमध्ये सहभागी होतात आणि एकूणच खरं तर अश्वांचा एक मोठा प्रवास जो या वारी दरम्यान होत असतो। एक वेगळी ओळख त्या अश्वांची आहे। आपल्यासोबत तांबे साहेब आहेत। माऊली, खरं तर किती वर्षापासून हे अश्व जे आहेत ते नाथांच्या वारीमध्ये प्रवास करतात? आपली अश्व गेल्या 7 वर्षापासून नाथांबरोबर नाथांच्या सेवेसाठी असतात। ते देत असताना एक 10 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज गोसावी उर्फ काका यांनी मी रथ सजावटीचं काम करत असताना अश्वांची सेवा द्यावी अशी त्यांनी इच्छा प्रकट केली होती। तर ती इच्छा आम्ही गेल्या 7 वर्षापासून पूर्ण करत आहोत आणि नाथांची सेवा करण्याची आम्हाला परंपरेची सेवा जैन महाराजांनी आम्हाला परंपरेचं नारळ दिलं आणि आम्ही ते प्रामाणिकपणे काम करत आहोत। हा वारीतला जो अश्वांचा प्रवास होतो तो तुमच्यासाठी मानाचा हे जसं या नाथांची वारी ज्या खांद्यांवरती स्वार होऊन पंढरीकडे येते ते बैलजोडी असेल आणि या वारीमध्ये सहभागी झालेले अश्व असतील, कशा पद्धतीने अश्वांची काळजी घेतली जाते? या अश्वांकडनं वर्षभर काही केलं जात नाही, फक्त त्यांची सेवाच केली जाते। ही अश्व फक्त नाथांच्या सेवेसाठी आम्ही घेतलेले आहेत। यातील आमचे पूर्ण 4 अश्व आहेत, त्यातील 2 अश्व घरी असतात आणि 2 अश्व इथे सेवा देण्यासाठी उपलब्ध असतात। ही सेवा फक्त नाथांची सेवेसाठी अश्व आहेत। यावर कुठल्याही पद्धतीचं धार्मिक कार्यक्रम सोडून इतर कुठल्याही म्हणजे नवरदेव मिरवण्यापासून कुठल्याही याच्यासाठी वापरले जात नाही। वर्षभरात फक्त हे वारीसाठीच आमची अश्व आहे। खरं तर माऊलींच्या वारी प्रवासामध्ये अनेक घटक सहभागी होत असतात, त्याच पद्धतीने हे अश्व देखील माऊलींच्या नाथांच्या या वारीमध्ये सहभागी होतात आणि रिंगण सोहळ्यासारख्या एक संतांच्या मेळाव्यामध्ये अश्व आपली महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडत असतात। त्यामुळे तुषार डेपलेसह कुशाल पाटील, तालुका पंढरपूर, तर कंबगाव।